झाले असते तर आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। उपस्थित तमाम माझ्या धम्म बंधू भगिनींना मानाचा सन्मानाचा जय भीम। अरे जय भीम म्हटलं मी। अरे जय भीम म्हणजे आपला घास आहे, जय भीम म्हणजे आपला श्वास आहे, जय भीम म्हणजेच आपला मान आहे, जय भीम म्हणजे आपला सन्मान आहे। पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम, जय भीम। दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या सोनेरी किरणाने। अरे दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या सोनेरी किरणाने आणि कार्यक्रमाची सुरुवात होते मेणबत्ती प्रज्वलनाने। या ठिकाणी आपल्या आदर्शासमोर आपण जी मेणबत्ती ठेवलेली आहे, या मेणबत्तीचं प्रज्वलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, त्यागमूर्ती माता रमाईचा, त्यागमूर्ती माता रमाईचा। साहेबांना मी विनंती करतो त्यांनी आदर्शासमोर ठेवलेली मेणबत्ती देखील या ठिकाणी प्रज्वलित करायची आहे। बंधूंनो, मेणबत्ती वंदनीय आहे, कारण ती दुसऱ्यावर जळत नाही तर ती दुसऱ्यासाठी जळत असते। तर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मेणबत्ती प्रज्वलित करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। त्यानंतर आदरणीय मनीषाताई आंबेडकर यांना विनंती करतोय की आदर्शासमोर ठेवलेली अगरबत्ती प्रज्वलित करून येथील वातावरण सुगंधीमय करायचं आहे। ज्याप्रमाणे फुलांचा किंवा अगरबत्तीचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनेच पसरत असतो, परंतु शीलवान माणसाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पसरत असतो। अशा शीलवान शीलसंपन्न अशा आमच्या रमाईच्या नाथसूर अर्थात आमच्या मनीषाताई आंबेडकर सर्वांनी हात जोडा। या ठिकाणी सर्वांनी हात जोडा। या ठिकाणी पंचशील घेऊ आपण। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। भूतं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। या ठिकाणी समता सैनिक या ठिकाणी मानवंदना देत आहेत। सर्वांनी बसून घ्या। भीमस्तुती घ्यायचा। देवरत्नतु साधु वरदानतु अजकुलभूषतु भीमराजा। सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज। अंगदा नरवर रक्त स्वजन उदार। भगवंता मुसाखरा भक्त काज। चौदार संगरी शस्त्र धरिता करी। कांपला हरिपुरी रौद्र रूप
शास्त्र संज्ञा शरण बुद्धाश्रमी शरण धम्माश्रमी शरण संघाश्रमी भीमराज या दिनानिमित्त या ठिकाणी मानवंदना देत आहे। आपण सर्वांनी शांत राहायचं आहे। मानवंदनेला ज्या ठिकाणी बसला त्या ठिकाणी उभं राहायचं आहे। मानवंदनेला जनरल सलामी तो म्हटल्यानंतर सर्वांनी 3 वेळा जय भीम जय भीम जय भीम म्हणायचंय। त्याच्यानंतर पुन्हा 2 म्हटल्यानंतर सर्वांनी आपला हात खाली घ्यायचा। जनरल सलामी देगा सलामी दो जय भीम जय भीम जय भीम। धन्यवाद। हॅलो 2 मिनिटं कोणी खाली बसू नका, कोणी खाली बसू नका। 1 हप्त्यापूर्वीच म्यानमार या ठिकाणी मोठा भूकंप झाला आणि या भूकंपामध्ये बरेचसे मृत्युमुखी पडले, बौद्ध भिक्खू मृत्युमुखी पडले। या सर्वांना आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून आदरांजली व्हायची। साधु साधु साधु। सर्वांनी स्टेजवर कुणी स्टेजच्या बाजूला कुणी गर्दी करू नका प्लीज। या ठिकाणी माजी आमदार सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, आपण सर्वजण या मंगलमय कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। आपण सर्वांचं दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करून 2015 पासून हा दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ या ठिकाणी कार्यरत असून धार्मिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात या ठिकाणी कार्य करत असून या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह दिन सोहळा 2015 पासून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करत असून खरोखर तन मन धन सर्वजण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाला प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या विभागातील या महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी दान स्वरूपात या ठिकाणी हातभार लागलेला असतो आणि खरोखर दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाची वाटचाल या ठिकाणी ध्येय घेऊन उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच वर्षावासाचे कार्यक्रम या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्ध पंचायत समिती सर्व मिळून या विभागातील संस्था मंडळे यांना घेऊन या ठिकाणी आम्ही वर्षावासाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी करत असतो आणि धार्मिक कामाला सुद्धा आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत। या ठिकाणी या भायखळा विभागामध्ये या ठिकाणी एक अतिशय सुंदर स्मारक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या नावाने या ठिकाणी उभारण्यात यावं असे एक संकल्पना या ठिकाणी दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाची असून या ठिकाणी आपला असाच प्रतिसाद राहू दे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो की आमच्या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे सचिव आदरणीय नागेशजी जाधव। या ठिकाणी विनंती करतो की सन्माननीय सिद्धार्थ कांबळे साहेब आपण या ठिकाणी सगळ्यांना स्वागत। पण फार दिवसाची इच्छा मला वाटतं यावेळेस आमची मार्गी लागली आहे। मी संघाच्या वतीने दोन्ही बांधवांचं, बाबासाहेबांच्या नातवांचं, नातसून या घराण्यातल्या मुलकाचं मी फार
स्वागत करतो, अभिनंदन करतोय. यानंतर भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांचं नेतृत्व करणारे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर साहेब, मनीषाताईंचं स्वागत आमच्या संघाच्या सरचिटणीस ॲडव्होकेट अनुराधाताई शाळवे करतायत. त्याचप्रमाणे आमच्या यामिनीताई जाधव माजी आमदार, त्यांच्या कारकिर्दीत आमची अपेक्षा होती की ते आमच्या ज्या स्मृतीस्थळाचं, शक्तीस्थळाचं आम्ही अपेक्षा बाळगत होतो. मला वाटतं यावेळेस त्यांना संधी मिळाली नाही, पण त्यांनी जे काही पेरून ठेवलेलं असेल त्याचं निश्चितच बीजोत्पादन होईल आणि ते अंकुर फुलेल अशी मी अपेक्षा करतोय. त्यानंतर सरसेना आणि रिपब्लिकन सेनेचे सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, भारतीय बहुजन पंचायत समितीचे सन्माननीय पदाधिकारी, हॅलो, बहुजन पंचायत समितीचे सन्माननीय उपसभापती सन्माननीय विनोद मोरे साहेब या ठिकाणी सुमेध सुरू करण्याची विनंती करतो. सुमेध सुरू त्याप्रमाणे या ठिकाणी कार्याध्यक्ष सन्माननीय भगत साहेब, सन्मान करतील दिनेश घोडके यांनी पुढे यायचं. दिनेश घोडके सन्मान करतील. त्यानंतर माजी कार्याध्यक्ष सन्माननीय किशोर मोरे साहेब यांनी सत्कार करतील. आदरणीय आशिष जाधव यांनी पुढे येऊन साहेबांना सत्कार करायचा आहे. स्वागत समारंभ कित्येक दशकापासून वाट पाहत आहात ते आपलं आंबेडकर घराणं एका स्टेजवर आलं पाहिजे, ही तुमच्या सर्वांच्या ताकदीचा आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून दोन्ही भाव या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा. सर्वांनी टाळ्याच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीमराव आंबेडकर आगे बढ़ो, भीमराव आंबेडकर आगे बढ़ो, आनंदराज आंबेडकर साहब आगे बढ़ो, आनंदराज आंबेडकर साहब आगे बढ़ो. उद्या 5 तारखेला हाच ललकार, हाच आवाज, हीच एकता आपल्याला या नारायणी बाग येथून आपल्याला आझाद मैदान येथे जायचं आहे सर्वांनी. आणि हे नेतृत्व सरसेनानी आणि बहुजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर साहेब करणार आहेत. आणि सर्व पक्षांचे भारतीय बौद्ध महासभेचा सर्वांचा पाठिंबा आहे. परत एकदा बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्यांना प्रणाम आणि वंदन करू. आज दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील एक पवित्र विवाह सोहळा या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने मंचावर असलेले आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकरजी, आदरणीय शिवसेनापती आनंदराज आंबेडकरजी, मनीषा वणीजी, या विभागाच्या माजी नगरसेविका आदरणीय यामिनी जाधवजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय
आदरणीय राजपेठ, समोर बसलेल्या माझ्या मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, खरं म्हणजे आजचा हा सोहळा माझ्यासाठी भाग्याचा आहे. पण ज्या बायका विधानसभेतून या ठिकाणी मी आमदार म्हणून निवडून आलो, त्या ठिकाणी हा सोहळा मोठ्या उत्साहाने आणि गतीने साजरा होत आहे. त्या काळामध्ये जेव्हा हा विवाह सोहळा या मच्छी मार्केटमध्ये बायका याचा झाला, त्यावेळेला कुणालाही असं वाटलं नसेल की भीमराव आंबेडकर ज्यांचा विवाह माता रमाईंशी होतोय ते उद्याच्या या भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे होती. आणि त्यांनी ज्या पद्धतीने या देशाला एक दिशा देण्याचं काम केलं, बोधिसत्व होण्याचं काम केलं, फक्त देशातच नव्हे तर या जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आदर आणि सन्मान त्यांचा होत आहे. आणि हे कार्य त्यांचा पवित्र विवाहाचं संपन्न झालेलं सोहळा पुढे नेण्याचं, या समाजामध्ये तेवत राहायचं कार्य दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ ज्या पद्धतीने समाज बांधवांना एकत्र करून त्या ठिकाणी एक संघ राहून सामाजिक कार्य करून संपूर्ण सेवेचा हेवा ठेवून या ठिकाणी या कार्याचं आयोजन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. 2015 पासून या ठिकाणी आयोजन होत आहे. मी सर्व भगवान तांबे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांचं मनापासून कौतुक करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मंचावर बसलेल्या आदरणीय सर्व व्यासपीठांचं मी परवानगी घेऊन बांधलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर एक छोटे काही सत्कार आहे. सत्कार म्हणजे या ठिकाणी ज्यांनी आता थोड्या वेळापूर्वी साहेबांना मानवंदना दिलेली आहे, समता सैनिक दलाचे सन्माननीय मेजर जनरल संतोष जाधव यांनी मंतकावरती यायचं आहे. सन्मान त्यांच्या या ठिकाणी भीमराव आंबेडकर साहेब करण्याची विनंती करतो. डिव्हिजन ऑफिसर सुंदर जाधव या सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने बघा, या दोन्ही संतोष जाधव साहेब आणि सौ जाधव दोघेही जण या समता सैनिक दलामध्ये सेवा देत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण टाळ्यांवर करायचं आहे. त्यानंतर कोण सन्मान करतो कलागुणांचा, कोण सन्मान करतो कलागुणांचा, कोण सन्मान करतो क्रीडा गुणांचा, पण दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ सन्मान करत आहे मनाचा. अशाच आमच्या दक्षिण मुंबईमध्ये ज्या सन्मानित झालेले काही मान्यवर आहेत त्यांचा या ठिकाणी आम्ही छोटेवानी सत्कार अर्थात सन्मान करत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम अशोक रामभाऊ केदारे हे महाराष्ट्र राज्याचे भारतीय बौद्ध सभा या मातृसंस्थेचे सरचिटणीस आलेले आहे. त्याबद्दल या संस्थेच्या वतीने आम्ही सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित असा सन्मान करत आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय अशोक रामभाऊ केदारे काही या ठिकाणी, त्यानंतर आदरणीय नितीन दशरथ जाधव यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. ते देखील जे हॉस्पिटलमध्ये सेवा देत असताना त्यांच्या पदोन्नती झालेल्या आहे. त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या हस्ते त्यांना देखील या ठिकाणी सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. कृपया लवकरात लवकर नितीन जाधव यांनी पुढे यायचं आहे. त्यानंतर गरडेआई समाजभूषण पुरस्कार या माझगावमध्ये तिघांना मिळालेला होता. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ बौद्धाचार्य ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे त्या आदरणीय दीपक यशवंत क्षीरसागर गुरुजी यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आदरणीय
भीमरावजी आंबेडकर साहेब या ठिकाणी सन्मानित करत आहेत. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे गरड्याई समाज विषम पुरस्कार मी उल्लेख केल्याप्रमाणे या माझगाव विभागातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अशोक पांडुरंग देवरुखकर यांना देखील मिळालेला आहे. त्यांनी देखील पुढे येऊन आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब आंबेडकर कुटुंबियांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर गरड्याई समाज विषम पुरस्कार आदरणीय बन्सी गणपत सूर्यवंशी यांना देखील या ठिकाणी मिळालेला, त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत. तरी बन्सी गणपत सूर्यवंशी यांनी देखील पुढे यायचा, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर भवतु सब मंगलम या संस्थेकडून सामाजिक भूषण पुरस्कार आपल्या या माझगाव विभागातील केंद्रीय शिक्षिका आदरणीय सुनंदाताई दीपक क्षीरसागर यांना मिळालेला आहे. त्या निमित्ताने आम्ही दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने देखील त्यांना या ठिकाणी सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर बाकीचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचा थोड्या वेळाने या ठिकाणी सन्मान आम्ही या करत आहोत. तरी कोणीही पुढील नामवंत सन्मानपत्र या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये विद्या बबन तपासे, सुमती कांबळे, दीपक तांबे, श्रुती सिद्धार्थ कांबळे, डॉक्टर मृण्मयी, संजय कांबळे यांनी पुढील या ठिकाणी स्वीकारायचं आहे. तरी आदरणीय या ठिकाणी आजच्या प्रमुख अतिथी माजी आमदार आणि भीमाईची लेख आदरणीय यामिनीताई जाधव यांना संस्थेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छापर आपलं मत मांडायचं आहे. अनेक क्षेत्रामध्ये या समाजाची लोक, आपल्या समाजाची लोक, माझी भाव, माझी मुलं ही छानपणे काम करतायत. शिकत तर तुम्हा सगळ्यांचा देह सजला नसता आणि कुठल्या तरी पाटलाच्या वाड्यावर मारकी करत करत विजला असता. आणि म्हणून हे जे आज आपण सगळे सन्मानाने जगतोय, हे स्वरूप आपल्यामध्ये आलंय ते केवळ माझ्या बाबांमुळं. आणि हे केवळ आपल्या समाजापुरतं नाही, तर सगळ्यांना आज बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे. व्यासपीठावर ज्यांनी कधी बाबांना मानलं नाही, ज्यांनी कधी बाबांसमोर नतमस्तक झाले नाही, ते आज व्यासपीठावरनं बाबांची नावं घेतात आणि नतमस्तक होतात. चैत्यभूमीवर जाऊन नतमस्तक होतात. आम्हाला फार अभिमान वाटतो की माझ्या बाबाच्या लेखणीनं त्यांना चैत्यभूमीवर यावं लागलं. मग तो प्रोटोकॉल असू दे, नाही तर आणि काय असू दे. भगवान गौतम बुद्ध आताच यामिनीताईंनी सांगितलं, कुठेही असले ते बाबासाहेब आपले सर्वांचे बाबा आहेत आणि बाबांच्या सुविध पत्नी आपल्या सर्वांच्या माता आहेत. त्या दोघांच्या लग्न समारंभासाठी आपण आज सर्वजण जवळजवळ 117 वर्ष झाली लग्नाला, तरी सुद्धा आपण त्यांच्या त्या लग्नाच्या आठवणी आज इथे ठेवत आहोत. बाबासाहेब असं म्हणाले होते, जो समाज इतिहास विसरतो तर इतिहास घडू शकत नाही, परंतु तुम्ही इतिहास घडवणारी अवलाद आहात. आणि त्यामुळे उद्या सुद्धा याच मुंबईमध्ये महाबोधी बुद्ध विहारासाठी न भूतो न भविष्यती असा इथून राणीच्या बाग ते आझाद मैदान आज जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाबोधी बुद्ध विहारासाठी जो आपण लढा देत आहोत त्यामध्ये सामील होणार आहोत. आज या इथं मी मुद्दामून दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम जवळजवळ 9 वर्ष सतत करत आहेत, त्याबद्दल त्यांच्या सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष भगवान तांबे आणि त्यांची संपूर्ण टीम यांना मनापासून धन्यवाद देतो. आज या इथे बऱ्याच जणांची अपेक्षा असते
की भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्ध जन पंचायत समिती यांच्यामधले धार्मिक कार्यक्रम एकत्र व्हावेत. मी तुम्हाला आज या स्टेजवरून सांगतो की नक्कीच हे सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि एकामेकांच्या म्हणजे बौद्ध आचार्य असतील किंवा आमचे धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्ते असतील एकत्र मिळून करतील असं आपल्याला इथे आश्वासन देतो. आज खरं म्हणजे ताईंनी सांगितलं की या इथे काय परिस्थिती आहे की त्या काळामध्ये त्या कोळी समाजाच्या महिला मच्छीमार महिला निघून गेल्यानंतर ह्या उभयतांचा त्याच ठिकाणी लग्न झालं. काय परिस्थिती असेल विचार करा. कारण कुठच्याही मच्छी बाजारामध्ये कसा वास असतो काय असतं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण सर्व मच्छी खाणारी मंडळी आहात आणि अशा काळामध्ये त्या दोघांचा अत्यंत गरिबीमध्ये हा विवाह झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रमाईनी जी बाबासाहेबांना साथ दिली त्याला कसल्याही म्हणजे कुठलीही तोड नाही की बाबासाहेब आंबेडकर एक प्रकांड पंडित आणि माता रमाई या शाळेत सुद्धा गेल्या नव्हत्या पण तरी असताना सुद्धा दोघांमध्ये अतूट प्रेम होतं. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये हे पुस्तक जवळजवळ बाबासाहेबांनी 7-8 वर्ष आधी या देशाचं पार्टिशन होण्याच्या आधी या देशाचे तुकडे होण्याच्या आधी लिहिलं आणि या देशाची वाटचाल कशी चालू आहे या संदर्भात लिहिलं. आणि त्याच्यामध्ये ते पुस्तक त्यांनी आपल्या अत्यंत प्रेम करणाऱ्या आपल्या अस्विद्य पत्नीला म्हणजे रामूला अर्पण केलंय. यावरून या दोघांचं आपसामध्ये केवढं प्रचंड प्रेम होतं हे आपल्याला दिसून येईल. त्यामुळं आज या इथं ही मंडळी हा जो सोहळा करतायत त्याबद्दल मी तर सर्वांना धन्यवाद देतो. परंतु आज या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे उद्याचा मोर्चा कशासाठी असं लोक म्हणतील तर माझं आपल्याला सांगणं आहे की प्रत्येक धर्म वेगळा या देशामध्ये बाबासाहेबांनी सर्व धर्म समभाव अशी संविधान आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामुळे आमचं महाबोधी बुद्ध विहार जिथे तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं आणि उद्या ज्या सम्राट चक्रवर्ती अशोकाची जयंती आहे ज्याने या देशामध्ये 84,000 विहार आणि लेण्या बनवल्या त्याच्यातलं एक अत्यंत महत्वाचं म्हणजे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे. आणि या मुंबईमध्ये जे पिकतात ते उद्या अख्ख्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये जी बातमी जाणार आहे. म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की उद्या तुम्ही बौद्ध असाल तर त्या मोर्चामध्ये उद्या सामील व्हाल ही माझं आपल्याला आव्हान आहे. त्यासाठी आपण सर्वजण आपल्या मुलाबाळासहित आपल्या मित्रमंडळासहित या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थानं या इथं बाबासाहेबांच्या आंबेडकरी जनतेचं एक रूप एक विचार एक दिशेनं हा मोर्चा या देशाच्या आणि इतके वर्ष खरं म्हणजे त्या महाबोधी विहारासाठी 103 वर्ष झाली की त्याचा लढा चालू आहे परंतु अजूनही आपल्या हातामध्ये मिळत नाही. आणि म्हणून त्या तिथे बुद्धगयाला आरपारची लढाई आमचे तमाम जागतिक लेवलचे भिक्षुगण तिथे उपोषणाला म्हणून आजचा 50वा दिवस आहे तरी सरकार याबद्दल कायदा करत नाही. आणि खरं म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी या देशाचं संविधान अस्तित्वात आलं. त्याच्या आधीचे सर्व ब्रिटिश कायदे रद्द झाले परंतु आज सुद्धा BTMC 1949 हा जो कायदा आहे ज्याच्यामुळे त्या तिकडचा हे ते बौद्ध विहार कंट्रोल केले जातात विश्वास तिथे अपॉइंट केले जातात ज्याच्यामुळे 5 हिंदू आणि 4 बौद्ध अशा पद्धतीची व्यवस्था आहे ती संपली पाहिजे. आणि या मागणीसाठी आपला हा मोर्चा आहे.
तेव्हा माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की उद्याच्या या मोर्चामध्ये आपण लाखोच्या संख्येने या. मी आत्ताच आंबेडकर भवनमधून आलो. ऑलरेडी औरंगाबाद आणि इतर लोक तिथे जमायला सुद्धा लागलेली आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातून उद्या लोक येणार आहेत आणि आता उद्या सर्वात जास्त जबाबदारी मुंबईकरांची आहे. मुंबईतली लोक किती मोठ्या संख्येने येत आहेत. हा मुंबईकरांनी ज्या पद्धतीने रिलॅक्स करावं, उद्याचा मोर्चा सुद्धा रिलॅक्स पेक्षा कमी होणार नाही हीच अपेक्षा आपल्याकडून करतो. आणि परत एकदा आज हा जो अत्यंत मंगलमय असा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर रमाईचा हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, लग्नाचा सोहळा, इथे आपण 117 वर्ष आहे तो आपण साजरा करत आहोत. त्याबद्दल या इकडच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम असाच पुढे अनेक वर्ष चालू राहील याबद्दल मला दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघावर विश्वास आहे. सर्व आमचेच कार्यकर्ते आहेत, पंचायतीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं त्या सर्वांना आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते तयारीने आहे ते मला माहिती आहे. तेव्हा या इथं या बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या या लग्न सोहळ्यानिमित्त त्या दोघांना खऱ्या अर्थानं त्यांचं लग्न झालं म्हणून आपलं आयुष्य बदललं. कारण रमाईनी बाबासाहेबांना साथ दिली आणि बाबासाहेब झाले असं माझं म्हणणं आहे. तरी त्या दोघांना मनापासून मी वंदन करतो आणि आपल्या सर्वांना उद्याच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सामील व्हा असं आवाहन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. हॅलो, धन्यवाद साहेब. साहेबांबद्दल उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे नेहमी सांगतात की साहेब जे सांगतील ते बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण. खरंच तर आपण जे सांगितलेलं आहे, उद्या आम्ही याच्यापेक्षा लाखो संख्येने या ठिकाणी राणीबाग येथे उपस्थित राहू असं या उपस्थित जेवते आपल्याला या ठिकाणी मी आश्वासन देत आहे. यानंतर प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले महाव्यवस्थापक महिला आर्थिक विकास मंडळ याचे मॅनेजर आदरणीय महेंद्रजी गमरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या संस्थेचे खजिनदार मोहनराव मर्चेंडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद सर. साहेबांना विनंती करतोय की या ठिकाणी त्यांनी समाजासाठी नेहमी झटत असणारे आपल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध मसो या मातृसंस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी आपण त्यांना बोलवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे, परंतु आज योगायोग या ठिकाणी आलेला आहे. व्यवस्थित झालं, इथं व्यवस्थित झालं. 20 मिनिटे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मंचकावरती असेल सर्व मान्यवर, मला सांगितलं 10 वाजता बंद करायचं आहे म्हणून नावं घेत नाही. दक्षिण मुंबई बौद्धजन सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले, या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, गेले अनेक वर्ष म्हणजे 15-16 वर्ष आपण हा सोहळ्याचा कार्यक्रम करतात. अनेक वेळा मला निमंत्रण देण्यात आले ह्या बौद्धजन सेवा संघाच्या माध्यमातून.
परंतु मी कधीच हजर झालो नाही. परंतु आज योगायोगाने मी आज तुमच्या समोर उभा आहे. मला जर कळलं असतं आधी की ह्या लग्न सोहळ्यासाठी तुम्ही एवढे नटून थटून येताय तर याच्या पूर्वी देखील मी आलो असतो. म्हणून आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. एक इतिहास घडला ह्या भायखळ्या मार्केटमध्ये आणि त्या इतिहासाची नोंद सगळ्या लेखकांनी घेतली. मी जरा यामिनीताई बोलत असताना मी चांगल्यापैकी अगदी काळजीपूर्वक ऐकत होतो. ज्या काय आत्मीयतेने त्या बोलल्या त्यांची एक गोष्ट मी सांगतो. आम्ही एकाच प्लेनने एकदा दिल्लीला जात होतो बाबासाहेबांचा पुतळा बघण्यासाठी. त्या आहेत म्हणून मी काय बोलत नाही, परंतु त्या पुढे होत्या, मी मागे होतो. त्या पुढच्या सीटवरती होत्या विमानाच्या, मी मग मागे होतो. त्याच्या पूर्वी मी त्यांना कधी बघितलं नाही आणि मी विचार करत होतो ही बाई रमाईंचं पुस्तक, अरे वा, कदाचित त्यांना आठवत असेल, विमानामध्ये रमाईंचं पुस्तक 2 तासामध्ये वाचत बसल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी खाली उतरल्यानंतर माझे कार्यकर्ते खूप संख्येने आले होते दिल्लीमध्ये. नंतर सहकार्याने विचारलं कोण आहे ते बोलल्या यामिनीताई आहे. त्यांच्या मिस्टर यशवंत, त्यांना मी ओळखतो पण त्यांना ओळखत नव्हतो. पण पोटतिडकीने बोललेले आहे. आज रमाईंच्या नावाने रमाईंच्या वरती आज अनेक पुस्तकं तयार झालेली. एक काळ असा देखील होता की रमाईंवरती पुस्तकं नव्हती. पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजे जे काय ऐक्यू होतं ते रमाईंच्या बाबतीत एकाकडून दुसऱ्याला जातो. हे मी अनुभवलेलं. कारण आंबेडकर भवनामध्ये असताना बाबासाहेबांवरती PhD करणारे आता जरा कमी झालेले आहेत. मी 90चा काळ आपल्याला सांगतो. 90 ते 2000 त्याच्या अलीकडच्या काळामध्ये युरोपमध्ये बाबासाहेबांवरती PhD करणारे अनेक स्टुडंट येतो. ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या मुंबईमध्ये येत होते आणि ते PhD करत असताना 2-4 जे काही साहित्यिक आहेत त्याच्यानंतर ते माझ्याकडे येत होते आणि ते म्हणत होते की बाबासाहेबांवरती सगळं आम्ही वाचतोय. बाबासाहेबांचे प्रत्येक पैलूवरती ते पुस्तक आहे. तेव्हा मी त्यांना सांगायचो जेव्हा बाबासाहेब वाचत असाल पण रमाई जोपर्यंत तुम्ही कंप्लीट करत नाही, रमाईंवरती वाचन होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाबासाहेब कळणार नाही. मग योगीराज बागुल माझ्याकडे आले. रवी पवारांची पुस्तकं आहेत रमाईंच्यावरती. योगीराज बागुल आले. योगीराज बागुलांना सांगितलं बाबा ही लोकांची डिमांड आहे. देशामध्ये बाबासाहेबांची PhD करत असतील त्याच्यामध्ये वाद नाही. त्यांना रमाई इथून तिथून कळालेली. परंतु रमाई तुमची जी मराठीमधली पुस्तकं आहे ती इंग्रजीकरण करा. आणि इंग्रजीकरण केल्यानंतर ही लोकांना जे बाबासाहेबांवरती PhD करतायत त्यांना रमाईत कर. कारण कोणतरी घडवणारा लागतो. एखाद्याचा पुतळा बनवायचा झाला, एखादा महापुरुष बनवायचा झाला, त्याच्या मागे कुठली तरी शक्ती लागते आणि ती शक्ती बाबासाहेबांच्यासाठी रमाई आहे. आज इतिहास आहे देशामध्ये. महापुरुष घडत गेले पण त्यांच्या पाठीमागे स्त्री. शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं उदाहरण घ्या. सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना साथ दिली म्हणून महात्मा फुले पुढे गेलेल्या.
उरलेलं कार्य त्यांचं महात्मा फुले गेल्यानंतर सावित्रीबाईंनी चालवलेलं. बाबासाहेब आहे, रमाई आहे, म्हणून आज स्मारक होत आहे. जेव्हा इतिहास लोकांना आज कळतोय रमाईच्या बाबतीमध्ये, त्या रमाईचे स्मारक होत. मला गुजरातचा, मी मध्यंतरी गुजरातमध्ये होतो, या तलाला या शहरामध्ये, म्हणजे अतिशय दुर्गम प्रदेश. म्हणजे गीर सोमनाथ तुम्ही ऐकलं असेल, सिंहांचं जंगल वगैरे, सिंह आहेत तिकडे. त्याच्या बाजूला हा तलाला छोटस शहर आहे डेव्हलप झालेलं, की ज्याची लोकसंख्या ही 7-8 हजाराची असेल. त्या तलाला शहरामध्ये बुद्ध विहाराच्या बाजूला रमाई स्मारक त्या लोकांनी तयार केलेला. तेव्हा त्याला मी सांगितलं की रमाईची एक मोठी तसबीर मी तुम्हाला देईन, की एवढ्या मोठ्या कष्टाने तुम्ही रमाईचं स्मारक बघितलेलं. आपल्याला सांगतो कारण आपल्यातले जास्त बाहेर जात नाही. 2 वर्षापूर्वी मी जयपूरला गेलो होतो. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये, आणि जयपूरमध्ये आंबेडकर फाउंडेशनची खूप मोठी जागा आहे. म्हणजे 3.5 एकरामध्ये हे फाउंडेशन आहे. हे आंबेडकर भवन वगैरे असं त्यांनी बांधलेलं. रमाईंचा हॉल आहे तिथे, एअर कंडिशन हॉल, अगदी सेंट्रल मध्ये आहे. जयपूर शहरामध्ये जर उतरला स्टेशन पासून तर अगदी वॉकेबल डिस्टन्सचा. माझा त्यांनी सत्कार ठेवला. बरं, ते सगळे अगदी अतिशय उच्च असे पदाधिकारी, अतिशय उच्च अधिकारी, रिटायर झालेले 3-4 IAS अधिकारी, त्यांनी माझा सत्कार ठेवला त्या फाउंडेशन मध्ये जयपूरच्या. भीमराव जी, हम तुम्हारा सत्कार करेंगे रमाई मेमोरियल हॉल में. मला वाटलं असेल छोटासा, पण बाबासाहेबांची प्रतिमा त्याने उभी केलेली आहे. जवळजवळ 2 मजली इमारत एवढी बाबासाहेबांची प्रतिमा. ते जवळजवळ 2 किलोमीटर वरून ती प्रतिमा दिसते त्या जयपूर शहरामध्ये. आणि माझा सत्कार झाला. मी बोललो बहुत बढिया आहे हॉल. बघितलं, माझं लक्ष गेलं की रमाईंची तसबीर एकदम छोटीशी होती. म्हणजे हे तुमचं लिफलेट आहे याच्या डबल असेल. काय आपल्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होती, त्यांनी लावली होती. त्या सत्कार वगैरे झाल्यानंतर मी तिथे अनाउन्समेंट केली कि आने वाले समय में 7 फरवरी मैं आपको तोहफा देना चाहता हूं. इतना बढ़िया रमाई का हॉल है जो AC है, जिसकी कैपेसिटी 750 सीट की है. इसको मैं तोहफा देना आपको सबने को चाहता हूं. आणि त्यांना सांगितलं की रमाईंची तसबीर मी पाठवून देईन पुढच्या वर्षी. आणि सिद्धार्थ आता इथे कुठेतरी होते, सिद्धार्थ कांबळे रेल्वे मधले आहे. बरोबर 5 फेब्रुवारीला मागच्या 2 वर्षापूर्वी मी रमाईंची मोठी तसबीर, म्हणजे 4.5 फूट बाय 3.5 फूटची तसबीर 25 किलोची मी पाठवून दिली. एका दिवसात आमचे सिद्धार्थ सारखे वेस्टर्न रेलवेचे ते गजबी बोले, भीमराव जी कुछ फिक्र मत करो. मैं बोला 1 दिन बाकी है, तस्वीर भी मैं दूंगा और जाके उसका उद्घाटन भी मैं करूंगा. मैं फ्लाइट से जाऊंगा, तस्वीर होनी चाहिए. त्या वेस्टर्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ती तस्वीर पोहोचवली. बेहरा नावाचे युनियन, रेल्वेचे युनियन चालवणारे त्याचे प्रेसिडेंट होते, आणि त्यांनी ती तस्वीर तिथे 25 किलोची लावली आणि त्याचं उद्घाटन केलं. सांगण्याचा मतीदार मत माझा हाच आहे. ही उदाहरणं तुम्हाला दिली की रमाई आता ही महाराष्ट्रापुरत्या लिमिटेड राहिलेला. जेव्हा बाबासाहेब वाचतायत तेव्हा रमाई वाचते आणि कळून चुकतो.
बाबा रमाईने एवढे कष्ट केले नसते, रमाईने जर बाबासाहेबांना साथ दिली नसती तर बाबासाहेब घडले नसते. एक उदाहरण देतो, नेहमी रमाईंच्या बद्दल बोललं जातं की रमाई या दयाळू करुणामय. मी हे सगळं ऐकतो. हे त्यांच्या गुणधर्म होते. त्यांच्या प्रतिमा बघितल्यानंतर, त्याची तसबीर बघितल्यानंतर त्यांचा चेहराच असा आहे. म्हणून मध्यंतरी मी पिंपरी चिंचवड जरासा इंटरनेट करतो. पिंपरी चिंचवड मध्ये मी गेलो. पिंपरी चिंचवड मध्ये आपण जर गेला असेल, महानगरपालिकेमध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा पुतळा. एक 1.5 वर्ष मी त्याच्या मागे होतो. आमचे तिकडचे कार्यकर्ते मागे होते. बाबासाहेबांच्या बाजूलाच ग्राउंड आहे, तो आता आम्हाला मिळालेला आहे, म्हणजे आपल्या समाजाला मिळालेला आहे. रमाईंची मोठी प्रतिमा बाबासाहेब या बाजूला आहेत, रमाईंचं त्या बाजूला. तेथील कमिशनरने सांगितलं, मी त्यांच्या मीटिंगमध्ये बसलो होतो, नगरसेवकांच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध होतो, आणि त्या मीटिंगमध्ये बसून मी तो ठराव पास करून घेतला. खरा म्हणजे मी आउटसाइडर होतो. यामिनी ताई ओळखतील, बाबा मी आउटसाइडर होतो, आणि मी त्या मीटिंग मध्ये बसून तो ठराव पास झाला आणि ती जागा मिळाली. पुतळा तयार झाला तेव्हा मी त्यांना सांगितलं, पुतळ्याचे हावभाव बघा. या कुठल्याही अँगलनी रमाई दिसत नाही. महापालिकेने आपल्याला 1 करोड दिलेला आहे. हा पुतळा चेंज करा आणि पुन्हा दुसरा पुतळा करा. सांगण्याचा मतितार्थ हाच आहे. त्यांचा चेहरा हा दयाळू आहे, करुणामय आहे, पण मी त्याच्या पुढे जाऊन बोलतो त्या करारी आहे. धैर्य नाही, कधी डगमगल्या नाही. एवढी संकट येऊन पण त्या डगमगल्या नाही किंवा रडत बसल्या नाही. त्या काळच्या ज्या स्त्रिया होत्या त्या काळच्या, तर उभे राहिलेल्या. 4 मुलं जाऊनही त्या बाबासाहेबांच्या पाठीमागे उभ्या. 1927 ला त्या म्हणतात, या बाबासाहेबांना महाडचा चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये जात होतो. एका बाजूला चिंता होती, कारण बाबासाहेबांच्या पत्नी आहेत रमाई. आपल्या नवऱ्याची काळजी घेणं हे त्यांचं काम आहे. माहिती होतं थेट आहे, धोका आहे बाबासाहेबांना. म्हणून त्या म्हणतायत, मी काही महिला घेऊन जातोय, मी महिला घेऊन आपल्या बरोबर येते. या बाबासाहेब सांगतायत की समता सैनिक दलची मी निर्मिती केली. महाडच्या चौदार तळाच्या आत ते माझं संरक्षण करतील. तू येण्याबरोबर माझ्याशी हट्ट करू नको. एवढी काळजी दोघांची एकमेकाला होती. म्हणून जास्त वेळ घेत नाही. मला सांगितलं 10 वाजता बंद करायची. म्हणून बाबासाहेबांनी रमाई हे कॉम्बिनेशन झालं. आता आनंदरावांनी उल्लेख केला थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन पाकिस्तानची प्रस्तावनेच्या पूर्वी जे समर्पण आपण म्हणतो, ते समर्पण त्यांनी रमाईला केले. काही नाही, सालाही नाही. इंग्रजी मध्ये आहेत आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन झालं. बाबासाहेब कधीच एक्सप्रेस झालेले नाही. बौद्धिसत्व होते, पण एक्सप्रेस झालेला नाही. त्यांनी कधी म्हणजे असं उत्कृष्टपणे असं बोललेलं नाही रमाईच्या बद्दल. परंतु रमाई गेल्यानंतर जे त्यांनी त्या 5-6 ओळीमध्ये जे वर्णन केलेलं, ते आजही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणेल. मी तुम्हाला सांगतो, वाचा ते.
आज पत्रव्यवहार बाबासाहेब आणि रमाईंचा अवेलेबल आहे. 6 की 7 पत्र आहेत ते. रमाई कधी शाळेमध्ये गेल्या नाहीत हे आपण जाणतो, परंतु शिकल्या, वाचनासाठी शिकल्या, लिहिण्यासाठी शिकलेल्या. बाबासाहेबांची जी पत्र येत होती त्यांना ते उत्तर देत होती. भैया साहेबांना म्हणजे यशवंतरावांना सांगत होते, मुकुंदरावांना सांगत होते, बा मी म्हणते तसं लिह. पण त्याने कधी घरातली परिस्थिती तिथे सांगितलेली नाही, कारण पत्रव्यवहार हा एव्हिडन्स. म्हणून मी म्हणालो त्या करारी आहेत, धैर्यवान होत्या. आज तुम्ही लोकांचं मी अभिनंदन करेन. कधी वेळ भेटला तर ह्याच्यावरती सविस्तर बोलेन. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं, दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचं, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन की हिस्ट्री तुम्ही रिपीट करा, इतिहास लोकांना सांगता. सुरुवात कुठून झाली आणि आज आम्ही लाखोची आणि करोडोची लग्न कशी करतो. हे प्रगती आहे, ती समजतो. परिवर्तन आहे. परिवर्तन घडलं या दोघांमुळे घडलेलं, बाबासाहेबांमुळे आणि रमाईंच्या त्यागामुळे घडलेलं. ह्याची जाण ठेवली तरी कार्यक्रमाचा ध्येय उद्दिष्ट झाला असं मी समजेन. आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि एक खंत वाचतो की 10-15 वर्ष मी इथे फिरकलो नाही. ह्याच्या पुढे कधी वेळ मिळाला तरी कोणीतरी बोलला आम्ही दोघे भाऊ येत नाही. त्यांचे रस्ते वेगळे. बौद्धजन सेवा संघाची, बौद्धजन पंचायतीची आहे. माझा भारतीय बौद्ध महासभेचा रस्ता. मला संपूर्ण देशामध्ये जावं लागलं. 14 एप्रिलला मी 11 तारखेला निघेल, 19 तारखेलाच परत येईल. पण माहूरला पण जाईल. अहमदाबादमध्ये 25 फुटाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पण उद्घाटन करेल. पंजाबच्या बॉर्डरवरती पण जाईल 16ला, तिथे देखील बाबासाहेबांवरती बोलेल. एवढं सगळं काम असल्यामुळे आम्ही दोघं जण कधी एकत्र येत नाही. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब. जरी रस्ते वेगळे असले तरी आमचा आदर्श हा राजगृह आहे. राजगृह आहे. यानंतर जे सन्मानित करणार आहोत त्या सुमती कांबळे, धार्मिक आणि सामाजिक विद्याताई बबन तपासे. दिवस तिकडे होतो. 4 दिवसामध्ये त्या आंदोलनामध्ये भाग घेतला. जे त्याचं नेतृत्व करतायत आकाश लामा ह्यांना मी 1 जानेवारी रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेजवरती भीमा कोरेगावला बोलवलं होतं. तेव्हाच आमची चर्चा झाली. मी असताना प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा मुद्दा जरा गरम करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस पुन्हा मी पटण्यामध्ये गेलो. पटण्यामध्ये RGDचे मला आमदार भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. दास नावाचा जो आमदार होता त्यांनी सभागृहामध्ये खूप जोरदार आपल्याकडून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ये बौद्धों को दे दो. आज जरा परिस्थिती देखील बदलते आहे. लोकांचा सपोर्ट मिळतोय. बिहार स्टेटमध्ये शेड्यूल कास्टची लोकांची संख्या जास्त आहे, परंतु आंबेडकर मूवमेंट जास्त नाही. भारतीय बौद्ध महासभा ही 5 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. 33 जिल्हे आहेत. येणाऱ्या काळामध्ये बौद्ध महासभा संपूर्ण बिहारमध्ये काम करेल. परंतु हे सगळं आपल्याला अविरहित करावं लागेल. बाबा जोपर्यंत आपल्याला यशस्वी होत नाही तोपर्यंत करावं लागेल. येणाऱ्या 16 तारखेला प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर देखील जात आहे.
ते नितीश कुमार सिंह आणि आरजेडीचे लालू प्रसाद यादव की जे एके समयचे त्यांचे सहकारी होते त्यांच्याशी गोष्टी करणार आहेत, आंदोलनामध्ये बसणार आहेत. बुद्ध पौर्णिमेला मी देखील तिकडे असणार आहे. सम्राट अशोकाची उद्या जयंती आहे. आपल्याला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. 2329वी जयंती आहे आणि त्यासाठी मी नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथून 1000 लोक बिहारच्या दिशेने आज ते रात्री पोहोचतील तिकडे आणि आंदोलनामध्ये भाग घेतील. आज इंटरनॅशनल हा इश्यू झालेला. सकाळी माझ्याकडे अमेरिकन सिटीजन जे इंडियन ओरिजिन आहेत पण अमेरिकन सिटीजन आहेत ते दोघे जण माझ्याकडे आले होते. त्यांनी जवळजवळ 30,000 सह्या अमेरिकेतल्या आणि युरोपमधल्या जमा केलेल्या आहेत. त्यांनी मला फॉर्मॅट दिलेला आहे, त्यांचा राईटअप दिलेला आहे. त्याच्यानंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या लेटर हेडवरती माझं कव्हरिंग लेटर तयार होणार 2 दिवसामध्ये आणि ते PMO ऑफिसला देणार, बिहारच्या मिनिस्टरला देणार आणि त्याच्यानंतर त्या कॉप्या इथे मी मीडियामध्ये देणार आहे. म्हणजे हा इश्यू इंटरनॅशनल आहे. अमेरिकेमध्ये त्यांनी कशा प्रकारची निदर्शनं केली त्याचे व्हिडिओज त्यांनी मला दाखवले. ते उद्या संध्याकाळी मला वाटतं पुन्हा एकदा ह्या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि चैत्यभूमीला येतील, सम्राट अशोकांच्या जयंतीला येतील. अशा प्रकारे इंटरनॅशनल दबाव या सरकारवरती येतात. म्हणून त्यांनी एक मला माहिती दिली आहे, आपण देखील घरी गेल्यानंतर जरा चेक करा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी साईड आहे त्या साईडवरती त्यांनी सांगितलं सकाळी 9:30 वाजता ह्या सरकारने, केंद्र सरकारने बौद्धांसाठी काय काय केलेलं आहे म्हणे ह्याचा आता त्यांनी साईड सोडलेली आहे. आपण देखील जरा चेक करा हे सगळ्या गोष्टी. म्हणजे याचा अर्थ इंटरनॅशनली दबाव आज पडलेला. आपण मागे हटायचं नाही. त्याच्यासाठी मी आपल्याला एकच उदाहरण देईल. 2 एप्रिल रोजी नागपूर येथे मोठा शांती मार्च निघाला. जवळजवळ 10,000 लोकांनी शांती मार्च मध्ये दीक्षाभूमी ते संविधान चौक अशा निघाला. उद्याच्या देखील मोर्चामध्ये मुंबईची तर संख्या लाखो करोडोमध्ये आहे. लाखाच्या संख्येने तुम्ही हजर व्हा. आपली एकजूट, आपली ताकद दाखवा. ही बौद्धांची ताकद आहे. मुंबईमध्ये जे पिकतं ते देशामध्ये जाऊन उगवतं हे लक्षात घ्या. अशा प्रकारचे मोर्चे नंतरच्या काळामध्ये शांती मार्च हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू झालेले आहेत. अजून मोठ्या संख्येने होतील. याच्यासाठी आपल्या सगळ्यांची गरज आहे. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर बौद्धों की धरोहर हमारे को सुरक्षित रखनी पडेगी हे जाणा. सम्राट अशोकाची जयंती उद्या आहे. त्याच्या शुभेच्छा देऊ. त्यांनी निर्माण केलेली 84,000 विहार, चैत्य यांची सौगंध गाऊन उद्या इथे हजर राहा. मी देखील आहे. आपल्या सगळ्यांना उद्याच्या शांती मार्चच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नवबुद्धाय. जय भीम, जय संविधान. डॉक्टर श्रुती सिद्धार्थ कांबळे सर्वांनी येऊन आपल्या या कोणाकडून 1 रुपया न घेता हा कार्यक्रम करत असतो. खूप वर्षापासूनची आमची इच्छा होती की भीमराव साहेब आपण यायला हवं होतं. आम्ही खूप प्रयत्न केले. आपण आला